काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात आपल्यासोबत आहे। सरकारने आज अर्थसंकल्प मांडला आहे। त्यामध्ये एक योजना अशी आहे की जी काँग्रेस पक्षाची कॉपी केली आहे। 1 लाख रुपये देण्याचा आहे। राहुल गांधींनी याआधी घोषणा केली आहे। काय मत आहे तुमचं? ठीक आहे, आमची घोषणा म्हणजे जाहीरनामा होता आणि ज्या ज्या राज्यात आम्ही जाहीरनामे केले ते मान्य केलेले, पूर्ण केलेले आहेत। यांनी आता फक्त काय झालं, 2-2.5 वर्ष सत्तेवर आहे आणि अपयशी सरकार, असं अयशस्वी सरकार, राज्यकारभारात अयशस्वी सरकार असं त्यांचं स्वरूप झालेलं आहे। आता ते कुठेतरी असं गिलावा करण्याचा प्रयत्न करतायत, डागडुजी करण्याचा प्रयत्न करतायत। एकीकडे अजित पवारांना पक्षातून बाहेर काढा ते म्हणतात आणि आता दुसरीकडे त्यांनी अर्थसंकल्प मांडला आहे। म्हणजे याचा अर्थ भाजपला तो अर्थसंकल्प मान्य आहे। आता भाजप काय आता करतायत, खरं जे वापरा फेकून द्या ही तर भाजपची पद्धत आहे, त्यामुळे पुढे काही घडू शकतं। सर, एक गोष्ट अशी पाहायला मिळते या ठिकाणी की कर्जमाफीची अपेक्षा होती सरकारकडून, परंतु तशी कर्जमाफी शेतकऱ्याला मिळाली नाही। काँग्रेस शासित राज्यांमध्ये अशी कर्जमाफी झाली नाही, आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस आमचं सरकार आलं महाविकास आघाडीचं, 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली आणि अत्यंत सहजतेनं ती पूर्ण केली। कोरोनाचा कालखंड आला नसता तर त्यातल्या ज्या काही अपूर्तता राहिल्या होत्या त्यासुद्धा पूर्ण झाल्या असत्या। दुर्दैवानं कोरोनाच्या 1.5 वर्ष 2 वर्ष त्यात गेल्यामुळं अडचणी झाल्या। इतकी सहजतेनं चांगली कर्जमाफी केली, किंवा 2007-08 सालीसुद्धा केंद्रानं कर्जमाफी केली होती काँग्रेसच्या सरकारनं। ह्या कर्जमाफ्या ह्या शाश्वत मदत करणाऱ्या होत्या शेतकऱ्यांना। आता फक्त घोषणा आहे, फसव्या घोषणा करण्याचा कार्यक्रम हा चालू असतो भारतीय शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचं या ठिकाणी घोषणा केली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज नाही आहे आणि वीज व्यवस्थित मिळत नाही। एकीकडे वीज कापायची आणि दुसरीकडे घोषणा करायची। खरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की वीज तुम्ही द्या, पूर्ण दाबानं द्या आणि अखंड द्या। त्याच्यावर काही बोलायला तयार नाही, त्याच्यावर तर शब्द बोलले नाहीत। एक शेवटचा प्रश्न सर, महाविकास आघाडीमध्ये चेहरा घेऊन पुढे जायला पाहिजेत आणि तो महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करेल। उद्धव ठाकरे यांचं गटाकडून अशी मागणी आहे की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुढे करायला पाहिजे। आज महाविकास आघाडीची बैठक झाली, तुम्हाला काय वाटतं? नाही, महाविकास आघाडीची अशी काही बैठक अजून झालेली नाही। त्यामध्ये चर्चा होईल, ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस। तुमचं असं मत आहे की चेहरा असं आहे की आम्ही तर असं ठरवतो की पहिलं महाविकास आघाडी आपण जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणू शकतो याचा विचार करावा, तसा प्रयत्न करावा, निवडून आणावं, नंतर आपल्याला सगळ्या गोष्टीचा निर्णय घेता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।